अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलन समिती सोलापूरच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील उर्दू दिनाचे औचित्य साधून उर्दू मित्र आणि उर्दू साहित्य व शैक्षणिक क्षेत्रात तसेच उर्दू भाषेच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणारे आनंद देशपांडे, मुख्याध्यापक आसिफ इक्बाल तर इरफान कारीगर यांना अनुक्रमे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माजी महापौर UN बेरिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. आणि एक दोन जीवन गौरव अवॉर्ड पुरस्कार आता या ठिकाणी देत असतो. यंदाच्या वर्षी आनंद रघुनाथ देशपांडे यांना उर्दू दोस्त अवॉर्ड, तर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आसिफ इक्बाल, प्राध्यापक आसिफ इक्बाल व इरफान कारीगर यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. उर्दू दोस्त अवॉर्ड आम्ही गेली 12-13 वर्ष देत आहोत अशा व्यक्तींना की ज्यांनी आपलं शिक्षण मराठी, कन्नड किंवा इंग्रजीमध्ये अन्य भाषेमध्ये केलेलं आहे, परंतु त्यांनी उर्दू अवगत केली आहे, उर्दू त्याला लिहिता वाचता येते, उर्दूचे क्लासेस त्यांनी अटेंड केलेले आहेत. अशा एका मान्यवराला उर्दू दोस्त म्हणून गौरवण्यात येते. आणि उर्दूच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे, ते एका विशिष्ट क्षेत्रामध्ये त्यांचा प्रभाव आहे, अशा दोन मान्यवरांना जीवन गौरव अशा पद्धतीचे पुरस्कार दिले जातात. या वर्षी आसिफ इक्बाल जे सोशल हायस्कूलचे हेडमास्टर आहेत, प्राथमिक शाळेचे, त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्याच पद्धतीने ते उर्दू च्या याच्यामध्ये क्षेत्रामध्ये पत्रकारिताही करतात. आणि दुसरे जे आहेत ते आमचे इरफान कारीगर, त्यांनी अनेक पुस्तकंही लिहिलेली आहेत. ते कॅलिग्राफी आणि त्याच्यामध्ये हस्ताक्षर त्याच्यामध्ये ते तज्ज्ञ आहेत, ते प्राध्यापक आहेत. अशा 3 मान्यवरांचा सत्कार उर्दू दिनानिमित्त उद्या 14/2/2025 रोजी लष्कर येथील बेरिया हॉलमध्ये सायंकाळी 6:30 वाजता आपल्या महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या शुभ हस्ते, तर प्रोफेसर मुजावर आणि बशीर प्रवास ज्येष्ठ कवी यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे.